सकाळ सकाळ पोटभरीचा पौष्टिक आणि स्वादिष्ट असा नाश्ता मिळाला तर कोणाला नको आहे. मस्त असं आज आपण वांग्याचं थालीपीठ तयार करणार आहोत. हे थालीपीठ एकदम खुसखुशीत तयार झालेलं आहे, शिवाय स्वादिष्ट आहे आणि बनवायला अतिशय सोपं आहे. चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी हे एक मोठं वांगं घेतलेलं आहे. हे वांगं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हे वांगं आपण आता भाजून घेणार आहोत. तर भाजण्यापूर्वी त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित इथे तेल लावून घ्यायचं आणि यानंतर वांगं जे आहे ते मी भाजून घेणार आहे. तर इथे मी गॅसवरच हे भाजून घेते. तुमच्याकडे चुलीवर भाजण्याची सोय असेल तर तुम्ही ते देखील करू शकता. इथे वांगं बघा सगळं व्यवस्थित फिरवत फिरवत मी हे भाजून घेतलेलं आहे. आता याला आपण पूर्णपणे थंड करून घेऊया. वांगं पूर्णपणे थंड करून घेतलं. आता पाण्याचा हात लावत लावत ह्याचं वरचं जे साल आहे ते आपण काढून टाकणार आहोत. बघा वांगं व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे, सुंदर असं भाजलं गेलेलं आहे. तर हे मी व्यवस्थित अगदी साफ करून घेते. ज्यांना वांग्याची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी ही मस्त रेसिपी आहे. तुम्ही त्यांच्यासाठी ही रेसिपी तयार करून घेऊ शकता. वांगं आवडीने खातील. इथे हे वांगं स्वच्छ करून घेतलेलं आहे मी. ह्याचा देठ देखील कापून घ्यायचा आहे आणि वांग्याला आपण व्यवस्थित असं कुस्करून घेणार आहोत. त्या अगोदर वांगं चेक करून घ्यायचं. तर इथे मी वांगं चेक करून घेतलेलं आहे. आता हाताने मी ह्याला कुस्करून घेते आहे. तर हे वांगं जे आहे ते गरम आहे, त्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे. तर मी इथे पोटॅटो मॅशरचा उपयोग करणार आहे आणि हे वांगं जे आहे ते मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे बघा. आता वांगं आपण बाजूला ठेवून देऊया आणि इथे एक वाटण तयार करणार आहोत. 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, पाव चमचा ओवा घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, 7-8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, मोठ्या आहेत, 2 इंच आलं घेतलेलं आहे आणि थोडीशी देठासकट कोथिंबीर घेतलेली आहे. ह्याचं पाणी न घालता मस्त असं मिक्सरला वाटण तयार करून घेतलेलं आहे बघा. आता हे वाटण जे आहे ते आपण वांग्यामध्ये घालूया. तर हे सगळं वाटण मी काढून घेते. हे वाटण काढून घेतल्यानंतर ह्यामध्ये मी घेतलेलं आहे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, यानंतर 2 चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत. पातीचा कांदा आहे माझ्याकडे, त्यामुळे भरपूर असा पातीचा कांदा मी इथे घेणार आहे. तुमच्याकडे जर नसेल तर साधा कांदा वापरला तरी देखील चालेल. 1 वाटी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. यानंतर बाजरीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, त्यातलं थोडंसं पीठ ठेवलेलं आहे. अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यातलं देखील थोडंसं पीठ ठेवून दिलेलं आहे. यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे. अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे, थोडंसं हिंग घातलेलं आहे चिमूटभर आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याचा एक आपल्याला मऊसूद असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. वांग्याचं जे मॉइश्चर आहे त्याच्यामध्येच हे पीठ आपलं तयार होणार आहे, त्यामुळे वेगळं असं पाणी घालण्याची गरज नाही आहे. तरी हे पीठ मला थोडंसं सैल वाटतंय, त्यामुळे मी उरलेलं जे पीठ होतं बाजरीचं आणि तांदळाचं ते देखील सगळं घातलेलं आहे. आता म्हणजे घेतलेली पिठं माझी बरोबर होती. आता हे सगळं व्यवस्थित मी एकत्र करून घेते आणि पीठ व्यवस्थित तयार करून घेते. तर हे वांग्याचं जे थालीपीठ आहे ते अतिशय चवीला स्वादिष्ट लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता हे पीठ जे आहे ते आपण तयार करून घेतलेलं आहे आणि इथे मस्त असा मऊसूद गोळा तयार झालेला आहे. चला तर मग आता थालीपीठ थापून घेऊया. त्याकरता एक स्वच्छ कॉटनचा कपडा घेतलेला आहे, तो पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे आणि पाणी काढून टाकलेलं आहे. वरून थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे आणि इथे एक पिठाचा गोळा मी काढून घेतलेला आहे. ह्याला चांगलं गोल करून घ्यायचं आपल्याला आणि आता पाण्याचा हात लावून थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही असं हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. त्याच्या कडा ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित तयार करून घ्यायच्या आहेत. तर सध्या या कडा ज्या तुटलेल्या असतील तरी काही हरकत नाही, नंतर त्याला आपल्याला व्यवस्थित तयार करून घ्यायचं. तर इथे बघा थापत थापत मी व्यवस्थित हे गोल थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे आणि जास्त जाडही नाही थापलं मी, जास्त पातळही नाही. याला असे होल तयार करून घ्यायचे आहे म्हणजे थालीपीठ शिजायला व्यवस्थित शिजतं. तर आता हे थालीपीठ आपण शेकून घेऊया. तर तव्यावर मी थोडंसं तेल घातलेलं आहे, तवा चांगला प्रीहीट करून घेतला. आता हे थालीपीठ आपण ह्यावर घातलेलं आहे आणि हा कपडा जो आहे तो काढून घेऊया. तर इथे बघा मस्त असं हे थालीपीठ आपल्याला मध्यम आचेवर चांगलं शेकून घ्यायचं आहे. ह्याला वरून थोडंसं मी तेल घातलेलं आहे, तुम्ही तूप देखील वापरू शकता. यानंतर ह्यावर आपण झाकण ठेवूया आणि 2 मिनटं ह्याला आपण चांगलं शिजवून घेऊया.
तर झाकण ठेवून मी 2 ते 3 मिनटं चांगलं ह्याला शिजवून घेतलेलं आहे. आता ह्याला उलट करूया आणि दुसऱ्या साईडने देखील आपण व्यवस्थित ह्याला शिजवून घेणार आहोत. वरून देखील मी पुन्हा ह्यावर तेल घालते आहे आणि इथे तुम्ही बघू शकता थालीपीठ किती मस्त तयार झालेलं आहे. अगदी बघून तोंडाला पाणी सुटलेलं आहे, इतकं मस्त हे थालीपीठ तयार झालेलं आहे. एकदम मऊसूद असं हे थालीपीठ तयार होतं. मुलांना टिफिनलाही देऊ शकता किंवा जेवणासाठीही तयार करून घेऊ शकता. इतकी मस्त ही वांग्याची थालीपीठं तयार होतात. घेतलेल्या साहित्यात 4 थालीपीठं तयार झालेली आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.